सो 15 तारखेक एक वर्डिक पास जाला विच इज आय एम नॉट सॅटिस्फाईड. बट इन्स्पायट ऑफ दॅट आमचे वास्कोकारांक एक कितें म्हणटा ते वास्कोकारांचे फेवरान मातशें तरी कितें तरी आयला की म्युनिसिपालिटीक ऑर्डर आसा की फ्रॉम आउट ऑफ 270 स्क्वेअर मीटर एरिया दे हॅव टू युटिलायज 5%. सो 5%, तेंच्यांनी यूज केला 6.2. सो फ्रॉम 270 स्क्वेअर मीटर दे हॅव टू डेमोलिश 53 स्क्वेअर मीटर. तर आता म्युनिसिपालिटी फुडले डेमोलिश करता की फाटले डेमोलिश इज अप टू यू, अप टू देम. आणि सेकंड थिंग, वाय आय एम नॉट हॅपी, बिकॉज भुरग्यांक ते खेळपाक जे ऑब्स्ट्रक्शन आसतलेच. कमर्शियल एक्टिविटी म्हणल्यार तेंकां सगळे जाण वयतले बसतले, कितें कितें एक्टिविटी जातले. सो तेका लागून वर्डीक आसा पळय दॅट इज पार्शली इन फेवर ऑफ मी अँड पार्शली इन फेवर ऑफ म्युनिसिपालिटी. आता हिंगा कितें आसा, तेंच्यांनी एक रिक्रिएशन झोन घेतला. इन रिक्रिएशन झोन ऑल ओव्हर इंडिया इट्स आसा. बट आमचे गव्हर्मेंटान रिक्रिएशन झोनाक एक 5% कमर्शियल एक्टिविटी अलाउड केला, विच विल एफेक्ट टू अनदर ग्राउंड ओपन स्पेस एरिया. गव्हर्मेंट आमची वस्तू सगळे खावपाक लागला. देर वॉन्ट बी एनी ग्राउंड, देर वॉन्ट बी एनी ओपन स्पेस, अशें वडी जाला ते. सो हांव कितें म्हणटा, आतां कितें जालां तें जालां. वी हॅव टू रिस्पेक्ट द वर्डिक ऑफ द हाय कोर्ट. सो देर इज अ चान्सीस मी टू अपील विथ द सुप्रीम कोर्ट. सो आय विल डिस्कस. हांव म्हाज्या एडवोकेटा कडेन बसतलो, पळयतलो इट इज अ पॉसिबल टू चॅलेंज दीस वर्डिक इन द सुप्रीम कोर्ट. सो हांव तेजे कडेन बसून हे सगळें डिसायड करतलो की बाबा आमी एपिलाक वचपाचें काय ना. सो माय एडवोकेट वील सजेस्ट मी. सो इन दॅट केस हांव कितें आसा पळय ते वास्कोकारांक थोडी तरी होप आसा की बाबा आमचे ते हायकोर्टान आमचे फेवरान 20% एक वर्डिक दिला दॅट म्युनिसिपालिटी हॅव टू डेमोलिश 53 स्क्वेअर मीटर. द डेमोलिशन इज द फ्रंट साइड और बॅक साइड इज अप टू द म्युनिसिपालिटी. आमकां कांय लागना. आनी सो G-SODA also have agreed and AG Attorney General also have agreed that 1.2 extra तेंच्यांनी construction केला. So we have to wait till they demolish the 1.2 percentage. That means 53 square meter तेंच्यांनी demolish करपाक जाय. So हांव रिक्वेस्ट करता, they have to follow the High Court verdict and demolish the front part or back part. That up to them. कालचो दीस आमकां एक सगळ्यांना कावन्सिलाक म्युनिसिपालिटीक आमचो बरो दीस. आमी एक आमकां गव्हर्मेंटा कडसून एक फूड कोर्ट म्हणून एक गेल्लो. ते स्ट्रीट फूड वेंडर आसा जे खंय ना फुटपाथेर ना बसता तांकां आमी एक जागो दाखोवन आमी ते खंय तरी करपा आसलेले. पूण काही कारणान आमकां जागो मेळोंक नासलो पयलो. कित्याक सगळीच फुटपाथी म्हटल्यार वास्को म्हणून तुमकां खबर आसा कंजेस्टेड आसा म्हणून त्या कारणान आमकां जागो मेळना. म्हणून आमी एक आमचे ओपन स्पेस, एक गार्डना सायडीक एक ओपन स्पेस आसलेलो. त्या ओपन स्पेस तो असो ठेवलो आनी कोण नाल्यार कोण येवन थंय बसप रातचे आनी खंयचे अनवॉन्टेड थिंग्स करप. पूण तो जागो आमी आयडेंटिफाय करून आमी ते फूड कोर्ट बसोवपाचो आमी प्रयत्न केलो थ्रू G-SODA कडसून. आनी तो बरो सुंदरसो प्रकल्प चालू जालो. आनी चालू जाल्या नंतर खंय तरी तो मागीर बंद पडलो. कोणी तरी येवन तेचेर केस घातली आनी मागीर तो बंद जालो. मागीर काल आमकां तेचो रिजल्ट येयलो 1 वर्सा नंतर. आनी खरीच खुशेची गजाल. हे आमकां काय फायदो ना, एक आमच्या म्युनिसिपालिटीकूय जाय आनी एक वास्को खातीर एक कितें तरी एक बरें दिसपा खातीर आमी तो फूड कोर्ट केल्लो. खरी आनंदाची गोश्ट. आमी तो सगळ्यांक आमच्या वास्कोकारांक आमकां तशें कांयच करपाचें नासलें इनलिगलिटी. पूण खंय तरी आमकां आमच्या वाटेन हें जालें आनी आमकां बरी खुशेची गजाल मेळ्ळी. लिमिटेड थोडे इंचीस कितें थोडे सोडपाचे म्हणून सांगले आनी तेचेर आमी ओके म्हणून सांगला. खंय ना खंय तरी आमच्या हातीनसून खंय चूक जाल्यार आमी खंय तरी सुदारणा करपाक जाय. पूण एक बरी गजाल कितें आमकां न्याय मेळ्ळो.